तुम्ही रयत शिक्षण संस्थेतले करोडो रुपये सुप्रिया सुळेच्या अकाउंटला ट्रान्सफर केले. अगदी अतोनात प्रयत्न केले. त्याच्यासाठी 1.5 वर्षापासून तुम्ही त्या जरानंगेला नाचवला, त्याला रसद पुरवली, त्याला पार 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 संविधानाची त्याने नाही का वाट लावली. जर काही मागणी केली, एखादी बाई आवडत असेल तर त्या बाईने त्यांना ते द्यायचं, म्हणजे शरीर सुखाची, अगदी स्पष्टपणे. नाही तर तो मुख्याध्यापक त्या बाईची काहीही कारण करून त्या महिलांची बदली लांब करू. राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते, महाराष्ट्राची वाट लावणारे, मराठ्यांची वाट लावणारे, जाती जातीमध्ये भांडण पेरणारे, तेढ निर्माण करणारे, समाजामध्ये अस्थिरता निर्माण करणारे, समाजाला कधीही सुखा समाधानाने न जगू देणारे शिंदे म्हणून आमदार आहेत का त्यांनी, की तुम्ही रयत शिक्षण संस्थेतले करोडो रुपये सुप्रिया सुळेच्या अकाउंटला ट्रान्सफर केले. एकच पोरगी नाव तुम्हाला का लोकांच्या घशातलं असं, लोकांच्या ताटातले का खाताय तुम्ही? त्या रयत शिक्षण संस्थेतल्या जे कर्मचारी आहेत का, जे रयत शिक्षण संस्थेतले सेवक आहेत म्हणजे शिक्षक, तर ते काही माझ्याकडे आलेले आहे. त्यांचं म्हणणं आहे की ताई, आमचा एका दिवसाचा रोज किंवा एका दिवसाचा, महिन्यातनं एका दिवसाचा पगार आणि 1% म्हणजे एका दिवसाचा पगार पण घेतात आणि 1% पगाराचा 1% दर महिन्याला आमच्या पगारातनं 1% कट होतो. 20,000 शिक्षक भरती झालेली आहे. मला सांगा, दर महिन्याला त्यांच्या पगारातनं 1 लाख रुपये एका शिक्षकाला पगार आहे. 1% जरी म्हटलं ना तरी 1,000 होतात, बरोबर? 1 लाखाचा 1% तरी 1,000 झालेत ना. मला सांगा, तुम्हीच लोक सांगा आता, दर महिन्याला 20,000 शिक्षक आणि 1% किती जमा होते? शिवाय 20,000 जे शिक्षक आहे ना, यांचा 1 दिवसाचा पगार किती झाले? इतकं रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष हे घेतात बरं का. रयत शिक्षण संस्थेच्या खात्यावर जमा होतात आणि त्याच्यातनं नंतर हे वेगवेगळे अशी कारणं, कामं सांगून ते काढून घेतात. बरं, तो काय 1% यांनी घेताय? तर संस्थेच्या कामासाठी घेतो म्हणे. आता इथं पिंपरी चिंचवडमध्ये एका रयत शिक्षण संस्थेच्या एका शिक्षिकेवर अत्याचार केलेला आहे तिथल्या मुख्याध्यापकाने. तर त्या मुख्याध्यापकाने काय केलं माहितीये, म्हणजे सर्रासपणे या गोष्टी रयत शिक्षण संस्थेमध्ये घडायला लागल्या. सर्रासपणे, तुम्हाला सांगते, सर्रासपणे, की बदल्या वगैरे मुख्याध्यापकाच्या हातात असतात. जर त्या मुख्याध्यापकाला एखादी शिक्षिका आवडली तर त्या मुख्याध्यापकाने जे त्यांच्याकडे जर काही मागणी केली, एखादी बाई आवडत असेल तर त्या बाईने त्यांना ते द्यायचं, म्हणजे शरीर सुखाची, अगदी स्पष्टपणे. नाही तर तो मुख्याध्यापक त्या बाईची काहीही कारण करून त्या महिलांची बदली लांब करतो. फार फार अत्याचार त्या रयत शिक्षण संस्थेमध्ये घडत आहे. मी त्या आमदारांचा नंबर मिळवला, मी त्यांना कॉल करणार आहे. आणि या माध्यमातून मी पुन्हा एकदा सांगते, रयत शिक्षण संस्थेतले असे काही शिक्षक असतील ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे, अशा काही शिक्षिका असतील त्यांच्यावर अत्याचार झालेला आहे, एक आलेले आहे माझ्याकडे, तर तुम्ही या, आपण नक्की ही रयत शिक्षण संस्था त्या राक्षसाच्या घशातनं काढून घेऊ. नक्की, हा शब्द आहे माझा. बाद झालं नाटक. कर्मवीर भाऊराव पाटलांनी ती रयत शिक्षण संस्था स्थापन केलेली आहे आणि त्या रयत शिक्षण संस्थेवर हा शरद पवार त्यावेळेचा मुख्यमंत्री होता, म्हणून त्याला त्याचं अध्यक्षपद दिलं होतं, की बाबा चला तो मुख्यमंत्री आहे, आणि फक्त तेवढ्यापुरतंच दिलं होतं. नंतर जो मुख्यमंत्री येईल ना, तो त्या रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष होणार होता. परंतु या शरद पवारांनी फेरफार करून त्याच्यामध्ये असा बदल केलेला आहे, कर्मवीर भाऊराव पाटलांच्या त्या जे त्यांनी ॲग्रीमेंट बनवलेलं होतं त्या ॲग्रीमेंटमध्ये असा बदल केलेला आहे की अजन्म तो राहील, म्हणजे तो जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्या रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष राहील. जे खोटं आहे हे असं ते शिक्षक सुद्धा सांगतात की ताई ही गोष्ट खरी आहे की त्यांनी हे कशासाठी, तर मलिदा तर भेटतोच आहे खायला, परंतु त्याचबरोबर 20,000 शिक्षक आहे, 20,000 शिक्षकांचे 20,000 कुटुंब, त्यांचे
फक्त वोट बँकसाठी त्याने ते पुतळा मारून पिळा मारून बसलेला आहे. परंतु त्याच्यामध्ये काय घडतं काय नाही याला काही घेणं देणं नाही. दर महिन्याला 1% येतोय 20,000 शिक्षकांचा. दर महिन्याला एका दिवसाचा रोज त्यांचा मिळतोय यांना. तिकडं मरा, काय करा, बायका भोगा, तिकडं त्यांच्यावर अत्याचार करा, काहीच घेणं नाही याला. अशा पद्धतीमध्ये याचं काम आहे. तुम्हाला मी मागच्या वेळेसही सांगितलं कसे याला निवडून आणतील. ते रयत शिक्षण संस्थेतले शिक्षक म्हणतात ताई आम्हीच नाही निवडणुकीमध्ये त्याला मतदान केलं. आतापर्यंत आम्ही त्याच्या विरोधात मतदान केलं नव्हतं, परंतु आता आम्हीच त्याच्या विरोधात मतदान केलेलं आहे. वैतागलो आम्ही त्या माणसाला, वैतागलो. ते मुख्याध्यापक जे आहेत ना, बदल्या त्यांच्या हातामध्ये आहेत. मुख्याध्यापक मनमानी करतायत, मनमानी. हा एक आहे ना वळसे पाटलांच्या नात्यातला आहे की संबंधातला आहे, कोणतरी आहे जुन्नरचा शिक्षक, मुख्याध्यापक होता तो. त्याने एका शिक्षिकेवर तिचा नवरा नसताना अत्याचार केलेला आहे. म्हणजे काय तर लग्नाचा आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्याच्यानंतर त्या बाईने ज्या वेळेला लग्नाचा तगादा धरला त्यावेळेला तिला डावलाय लागला की नाही करणार. त्यावेळेला ती बाई ना शरद पवारांच्या ऑफिसला गेली होती डायरेक्ट आणि 4थ्या मजल्यावर जाऊन म्हणली होती मी इथून आत्महत्या करेल जर मला न्याय नाही भेटला तर. मग त्याच्याकडे बरेच संचालक वगैरे बरेच असे काय काय पदं होती, कारण रयत शिक्षण संस्थेची पतसंस्था पण आहे. त्यावेळेला शरद पवारांनी घाबरून मग ते त्याच्याकडून सगळे पदं काढून घेतले, पण त्याला निलंबित नाही केला. त्यावेळेला वळसे पाटलांचं पण चुकलं. वळसे पाटील म्हटले नाही माझ्या भागातला आहे तो खूप चांगला आहे, संयमी आहे, शांत आहे आणि तुम्ही असं नका करू, म्हणून त्याला तिकडं बदली केली त्याची. परंतु त्याला काढून टाकलं नाही, निलंबित केलं नाही. त्या बाईला काहीतरी रक्कम दिली आणि ते मॅटर तिथेच रफादफा केलं. अशी कामं हा शरद पवार करतोय, लक्षात घ्या. त्याच्यामुळं याच्या कर्माचे फळ यांनी इथंच भोगले पाहिजे. जरी तो ज्येष्ठ आहे तो आत नाही गेला तरी चालेल, पण समाजाला कळलं पाहिजे आणि किती कांड केलेले आहेत. त्यामुळे माझी विनंती आहे रयत शिक्षण संस्थेतल्या जे काही शिक्षक आहेत ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झालेला आहे, प्लीज स्पष्ट मत या चॅनलवर माझा नंबर आहे. ज्यांना कुणाला वाटत असेल ना की याला वाचा फुटली पाहिजेत, ह्याची CBI चौकशी लागली पाहिजे, इन्कम टॅक्सची धाड पडली पाहिजे, तुमच्या कष्टाचा पैसा आहे तो, तर प्लीज मला माहिती द्या. जरा नंगे, बाबा आढाव, आता मरकटवाडी. मला शरद पवाराला विचारायचंय की अहो तुम्ही ज्येष्ठ पुढारी आहात, राजकारणी आहात, ज्येष्ठ नेते आहात महाराष्ट्राचे. मला सांगा या देशाला संविधान लागू आहे, लोकशाही आहे, बरोबर ना? मग तुम्ही का बरं लोकशाहीचा अपमान करताय? का लोकशाहीचा वारंवार अपमान केला जातोय? का तुम्हाला लोकशाहीचा कौल मान्य नाहीये? लोकसभेला ज्यावेळेला निकाल तुमच्या बाजूने लागला, तुमचे सीट जास्त आहे, त्यावेळेला ओके होतं EVM. आता तुमचे सीट जास्त निवडून यावं, भाजप आणि शिंदे पडावेत म्हणून तुम्ही अगदी अतोनात प्रयत्न केले. त्याच्यासाठी 1.5 वर्षापासून तुम्ही त्या जरानंगेला नाचवला, त्याला रसद पुरवली, त्याला पार संविधानाची त्याने नाही का वाट लावली. संविधानाचे कुठलेच नियम त्याने पाळले नाहीत. संविधानाचे सगळे नियम त्याने धुडकारून लावलेत. ज्या गोष्टीला संविधान मान्यच करणार नाही संविधान, त्या गोष्टी त्याच्या मागण्या तो करतोय असंविधानिकरित्या. आणि त्याला जी काय आहे ना ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही पुरवता, तुम्ही नाचायला लावता. आता तुम्हाला असं वाटलं लोकसभेला त्याचा फार इफेक्ट झाला नाही, मी तेव्हाही सांगितलं लोकसभेला त्याचा इफेक्ट झाला नाही बरं का. ओ मोठे नेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते, महाराष्ट्राची वाट लावणारे, मराठ्यांची वाट लावणारे, जाती जातीमध्ये भांडण पेरणारे, तेढ निर्माण करणारे, समाजामध्ये अस्थिरता निर्माण करणारे, समाजाला कधीही सुखा समाधानाने न जगू देणारे ओ मोठे नेते, बसा की राव घरी. आता काय, आता
मला सांगा ना, एखाद्या म्हाताऱ्या माणसाला जर काम करावं लागलं ना असं, की त्याला मुलं असतील मुली असतील आणि तो काम करतोय करतोय, तर काय होतं माहितीये का? समाज म्हणतो काय रे याची पोरं, हा किती केलं बिचाऱ्याने, म्हातारपणात पण त्याला काम करायला होतं. तसं मला असं वाटतं सुप्रिया सुळे तुम्हाला म्हणावं का, काय आहो तुम्ही, वय झालंय बापाचं आता, बसा म्हणावं त्यांना घरी, किती काम करायला होता सुप्रियाबाई, नका असं करू. बघा ना आता, आता त्या मरकटवाडीचे लोक काय म्हणतात माहितीये का, आमचा सपोर्टच नाही म्हणतात या गोष्टीला, आमचा विरोध आहे. या गावामध्ये दुसरीकडचेच माणसं आणून बसवले, आमच्या गावातले 4 नेते आहेत फक्त, 4 पुढारी कोण तेच नाचतायत. आता त्यांना पैसे दिले म्हणे या जाणकाराने, लोक विकले गेले नाही, त्याला आम्ही काय करणार आहे. लोक म्हटले आम्ही नाही विकले गेलो का, आता जाणकाराने कारखाने विकलेत, आमचं काय शेअर्स असतील ते खाल्लेत शेतकऱ्यांचे, आम्ही नाही जाणकाराला निवडून दिलं, आमची मर्जी, त्या मरकटवाडीतले लोक म्हणतात. आणि हे बरं ते म्हणतात पण कुठं, पाठीमागं स्टेज आहे, पाठीमागं भाषणं चालू आहे शरद पवार गटातल्या लोकांची, महायुतीच्या लोकांची, हे महाविकास आघाडीच्या लोकांची सॉरी, आणि पुढं ती लोक मीडियाला बाईट देत आहेत त्याच गावातली, घाबरत पण नाही ती लोक. का घाबरू म्हणतात, आम्ही आम्हाला मान्यच नाही, आम्ही मतदानच नाही केलं म्हणतात, त्यांना मान्य करतायत ती लोक. या आमच्या गावाला हे मंजूरच नाही म्हणतात, ह्यांनी जो काही हे नाटक लावलं हे आम्हाला नाही पटलेलं म्हणतात हे काहीच. अरे मान्य करा, लोकशाही आहे या देशामध्ये, मान्य करा, पराभव मान्य करायला शिका. हा, निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी बाबा बोललाय की नाही जनतेचा कौल आहे, किंवा बटेंगे तो कटेंगे या शब्दामुळे काय वोटिंग त्यांना जास्त झालं, बरं वाटलं होतं की चला मान्य केलंय काहीतरी. बाबा लगेच 2 दिवसांनी त्या आढाव बाबाला उभं केलं. ज्या वेळेला असं कळलं की आढावमुळं लोक आपल्यालाच नावं ठेवायला लागली, त्यांना उठवलं, जरांग्याला परत रसद चालू केली पुरवायला. बेकार मरणारे बघा हे माणूस, लय बेकार मरणारे, चांगलं नाही याचं, बेकार. पण काही करा बरं का, काय फरक नाही पडणार आहे आता. हे असं कुठं होतं असतं करावं, लोकशाही आहे देशाला, लोकशाहीचा कौल जो आहे त्याचा तुम्ही अपमान करताय तुम्ही त्याचा. याचं कारण तुम्हाला सांगते मी, माझ्या बहिणीची मुलगी ना, ते कौल असायचं का जनतेचा कौल, ऑनलाईन नाही का, की तू कोण जास्त महाराष्ट्रामध्ये कुणाचं सरकार येईल, किंवा या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये कुठला आमदार येईल, त्या तालुक्यामध्ये कुठला आमदार येईल, ते नाही का पोल असायचा. तर माझ्या बहिणीची मुलगी त्या पोलवर काम करत होती आणि ती मला दररोज अपडेट देत होती, मावशी महाराष्ट्रातनं सर्वात जास्त पसंती जी आहे ना ती महाविकास आघाडीला आहे, सगळीकडचं नाही ना. बरं त्या ज्या कंपन्या असतात ना ह्या पोलवाल्या, ह्या वेगळ्या असतात, या कंपन्यांना काहीच घेणं देणं नसतं, ते फक्त पैशासाठी काम करतात. हा, त्या कंपन्या आहे ना त्यांना या चॅनलवाल्यांनी ते दिलेला असतो कॉन्ट्रॅक्ट. त्यामुळं काय बोलावं काय आता. तर चला बघा, विचार करा, यांचं जर आपण निवडून आणून दिलं असतं तर काय झालं.